मित्रांनो आता माझ्या मागे व्ह्यू बघा, कसलं भारी आहे, कसलं सुंदर व्ह्यू आहे. चढ तर खतरनाक आहे पण बाजूचा नेचर. फॉलो करा आणि लाईक करा. रित्वी रेडी झाली आहे, कुठे चालली तू? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आता इथे आपली रित्वी रेडी झाली आहे. रित्वी कुठे चाललोय आपण? समोरच्या डोंगराच्या मंदिरात. समोरच्या डोंगराच्या मंदिरात. ॲक्च्युली आमच्या घरून इथे छान मुंब्रा देवीचा व्ह्यू आहे. इथे छान मुंब्रा देवी दिसते. सो रित्वी झाल्यापासून रित्वीला कधीच नेलं नव्हतं. मी तर आधी बऱ्याचदा जाऊन आलो आहे. सो आता तेच की रित्वीला घेऊन फर्स्ट टाईम आम्ही मुंब्रा देवीला चाललो आहे. रित्वी आर यू एक्सायटेड? मजा येईल तुला जाऊन तिथे? सो आता चलो लेट्स गो. तुझं पण फर्स्ट आहे? कधी ना गेलो आहे आपण खरंच? भाई शीतलचा पण फर्स्ट टाईम आहे. म्हणजे मला वाटलं शीतल जाऊन म्हणजे आम्ही जाऊन आलो असणार. म्हणजे कसं आहे ना, आपल्या पुढ्यात असून आपण गेलो नाही आहे. सो चलो लेट्स गो. 3:56 झाले आहेत, म्हणजे 4 वाजले आहेत. चला मित्रांनो निघालो आहे आता आपण. प्रॉब्लेम एक आहे की पाऊस यायला लागला आहे. ॲक्च्युली मी रुणवालला राहतो, त्यामुळे बॅक साईडने एक रोड आहे. सो तिथून चाललो आहे. आता 4 वाजले आहेत आणि संध्याकाळच्या 4 वाजता निघालो आहे. सो आयडियली अर्धा पाऊण तासच लागतो वरती पोचायला. बघू आता किती वेळ लागतो. 4 वाजलेत म्हणजे एक 5पर्यंत तिथे आम्ही पोचू. अर्ध्या पाऊण तासातच पोचतो, पण ट्रॅफिक असेल. प्लस 2 व्हीलरवर आहे ना, सो स्लो जाऊ थोडं. त्यामुळे ॲक्च्युली निघालो आहे आम्ही आता आणि पाऊस थोडा चालू झाला आहे. बघूया आता. स्कूटीमध्ये तसं बघितलं तर छत्री रेनकोट वगैरे असतो. सो तसं तर काय प्रॉब्लेम नाही आहे, फक्त जोरात आला नाही पाहिजे. आता 4:33 झालेत आणि आपण फायनली पोहोचलो आहे. वाटे ते मुलं पाण्याच्या बॉटल्स नेत होत्या. म्हटलं थोडं मदत करूया. जवळजवळ अर्धे आलो आहे आम्ही. क्विक आलो आहे म्हणजे 4:30ला इथे पोचलेलो. 45 व्हायला आलेत. सो 15 मिनटात अर्धा आलो. प्रॉब्लेम असा आहे खूपच स्टीफ चढ आहे. स्टार्टपासून फुल स्टीफ आहे. हालत झाली आहे. त्यामुळे रित्वीची नाही यंग आहे खूप, म्हणजे लहान आहे. तिथे शीतल ती बघा. सो बेसिकली पक्का चढ आहे. पक्की हालत झाली. आता जरा नॉर्मल आलं आहे, नाहीतर फुल स्टीफ होता. फुल स्टीफ. उद्यापासून नवरात्र चालू होते. ही बघा तयारी चालू आहे. मे बी एका रात्रीमध्ये होऊन जाईल सगळं रंगकाम. हे बघा हे लहान मुलं घेऊन येत आहेत. माहीत नाही यांच्या आई बाबा कोण आहेत. मुलांना कळायला पाहिजे ना. लहान मुलांकडून फालतूचं एवढं काम करून घेतात. स्वतःला जमत नाही तर बिझनेस नका करू, काहीतरी वेगळं करा. कशाला त्रास देता लहान मुलांना. चढ तर खतरनाक आहे पण बाजूचा नेचर त्याहून जास्त सुंदर आहे. आणि आता मागे हळूहळू क्लिअर दिसायला लागलं बरंचसं. हे बघा किती सुंदर आहे. फुल भारी, फुल अफलातून. कसं वाटतंय रित्वी? कसा व्ह्यू आहे? कुठे व्ह्यू? थकली आहे रित्वी, पूर्ण थकली आहे. लूजर आहे लूजर. मग विनर आहे. दाखव धावून दाखव. चाल. बघितली रित्वीतली पॉवर. सो आपण इथून आलो आहे. हा इथून मागे रोड होता, असा आलो. खाली स्कूटर लावली आहे, वरती आलो आहे. मागे व्ह्यू बघा. समोरच आपलं घर आहे, तिथून हे दिसतं. आता इथून आपलं घर दिसतंय. इथे शीतल पूर्ण थकलेली. हवा टाईट झाली आहे तिची. तुम्हाला जर कुठे ट्रेकिंग वगैरेला जायचं असेल नॉर्थ साईडला वगैरे आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, आपल्या फिजिक्स स्ट्रॉंग करून घ्यायचं असेल तर इथे या. नक्कीच पक्का व्यायाम होतो इथे. जो चढ आहे फुल स्टीफवाला. काय बाळा काय करते? कुठे चालली? कुठे नाही. सो कदाचित ही पण मुलगी ते सामान आणते. चढ बघा. तर उद्यापासून फुल गर्दी असणार. उद्या देवी बसत आहेत. सो पुढच्या 9 दिवस कम्प्लिटली नवरात्रात फुल गर्दी. आणि या 700 ते 800 पायऱ्या आहेत आणि वरती 9 देवींचं मंदिर आहे. मित्रांनो 20 मिनटाच्या आत आपण फायनली वरती पोहोचलो आहे. आणि हा माझ्या मागे मंदिर.
आयडियली उद्या यायला पाहिजे होतं, पण उद्या खूप गर्दी असणार, त्यामुळे हे बेटर आहे. आणि आता इथे आपण ओटी वगैरे घेतो आहे आणि जाऊन दर्शन करूया. मित्रांनो, माझ्या मागे व्ह्यू बघा, कसलं भारी आहे, कसलं सुंदर व्ह्यू आहे. हे जे संपूर्ण दिसतंय, हा संपूर्ण मुंब्रा आहे. हा पहिले इथपर्यंतच होता, आता बराच वाढला. शिळफाट्याला पण ते आता मुंब्रा बोलायला लागले. सो पुढे शिळफाट आहे. इथे हा दिवा आहे, हा कम्प्लीट. हा जो छोटा पॅच दिसतोय ना, हा वाला, हा दिवा आहे. आणि त्याच्या मागे डोंबिवली, त्या मोठमोठ्या बिल्डिंग. मी पण इथेच राहतो. हे बघा, ही माझी बिल्डिंग आहे. या मोठ्या बिल्डिंगमध्ये इधर अशी छोटी आहे ना, ही वाली, ही माझी बिल्डिंग आहे. सो इथे मी राहतो. आणि ही समोर कम्प्लिटली डोंबिवली. ही बघा, हा सातपूल आहे डोंबिवलीचा. इथून जी चालू झाली ही कम्प्लिटली डोंबिवली. हा बघा, हा सातपूल आहे. आणि इथे मानकोलीचा ब्रिज, स्वामीनारायण. सो ही कम्प्लिटली इथे डोंबिवली आहे. हा सगळा शिळफाटा. आणि इथे हा पलावा, इथे रुणवाल वगैरे. इथेही समोर मॅरेथॉन. आणि फायनली आता इथे ड्रोन उडवून झाला आहे आणि शॉट घेतले आहेत. बघा कसे वाटत आहेत कॉमेंटमध्ये सांगा. आणि मिनी ब्लॉग पण बघायला विसरू नका, म्हणजे मुंब्रा देवीचा रील किंवा शॉट बघायला विसरू नका. आणि आता इथे आपले फॉलोअर्स वाढत आहेत. आणि यांनी फॉलो केलं आहे. मला फॉलो करा आणि लाईक करा, शेअर करा. चला मित्रांनो, झालं आहे आता इथलं. शीतल पैसे देते आणि आता निघूया. मला वाटतं चढायला जर 20 मिनटं लागली तर 10 मिनटात पोहोचून जाऊ आम्ही. सो आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. हा छोटा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुंब्रा देवीची रील आली. रील बनवायला ॲक्च्युली जास्त मेहनत लागते, म्हणजे मला आजकाल मी कॅज्युअल ब्लॉग टाकतो, त्यामुळे रील आवर्जून बघा. खूप छान बनवली असणार, म्हणजे आता जाऊन बनवेल. सो बघा कशी वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा.